आहेत. तर मी विनंती करतोय पुढचा सन्मान करण्यासाठी रोहन म्हात्रे, जीवितदादा म्हात्रे आणि सुमितदादा म्हात्रे आपल्याला विनंती करतोय. हा पुढचा सन्मान आपल्याला करायचा आहे. तिघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने 4 रात्रीमध्ये जी स्पर्धा आपण पाहतोय, आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट टीमने, टेक्निकल टीमने कव्हर केलेली आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. आमचे संदेश दादा यांचा हा टेक्निकल संघ आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. घर बसल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह देखील पाहता आली. साधा समुद्र पार देखील जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत, जे चाहते आहेत टेनिस क्रिकेटचे, आणि खऱ्या अर्थाने प्रणव पाटील यांना विनंती करतोय आपण या आपला देखील शुभ सन्मान मॅच एका बाजूला चालू करायची आहे. पंच मॅच एका बाजूला चालू ठेवायची आहे. मॅचला सुरुवात करा, मॅचला सुरुवात करा. पंच घाई करा थोडी. चला, जीवित म्हात्रे आणि सुमित म्हात्रे आणि रोहन म्हात्रे यांच्या तिघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट त्याचे प्रोप्रायटर आहेत खरं तर, आणि आमचे संदेश दादा प्रणव पाटील या ठिकाणी सन्मान स्वीकारत असताना 24 लाईव्ह इव्हेंटचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आम्ही देखील आपला आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण सन्मानाकडे वळूयात. जिथे मात्र आजच्या दिवसामध्ये यांचा आवाज ऐकलात, अर्थातच करावे गावचे समालोचक नितेश भोईर सर यांचा करूयात. अशा दिवसामध्ये ज्यांचा सुंदर समालोचन आपण ऐकलात, नक्की करावे गावाला बिलॉंग करतात. आमचे करावे गावाचे खऱ्या अर्थाने नवी मुंबईचे आमचे करावे गावाचे भूमिपुत्र नितेश भोईर सरांचं समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने आमच्या नवी मुंबईमध्ये नितेश सरांना भरपूर मागणी असते आणि त्याच्यानंतर मुळेखंड गावामध्ये आज आणि रायगड परिसरामध्ये, ओरण परिसरामध्ये आपल्या आवाजाची छाप देखील त्यांनी सोडलेली आहे आणि या ठिकाणी सन्मान केला जातोय. नितेश गोलंदाज अनिकेत म्हात्रेसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज झाला आहे. विकेट हॅट्रिक घेतली जयू पाटील यांच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाची कॅश प्राइज झाली आहे. पाहूया तिथे मात्र तो कॅश प्राइज कंप्लीट केलं जाईल का. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार. जिथे मात्र षटकार आलाय. 2 बॉल वरती 6 धावा या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतरच्या बॉल वरती आलेला हा षटकार जरूर इथे मात्र मॅच वरती इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज. त्यानंतर सन्मान करूयात आपण जिथे मात्र गेल्या 2 दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकलात, अर्थातच रोहित भोपी सरांचा, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित असा मान सन्मान करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मायेची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, अनेक गोड आठवण म्हणून 365 दिवस हृदयात राहणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात हार्दिक स्वागत. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा केलाय आक्रमण. चेंडू चाललाय सीमा पार, हालाय षटकार. आता मात्र अनिकेत म्हात्रेवरती हल्ला बॉल केला जातोय. तब्बल बॉल संपलेत आतापर्यंत 4 धावात. धाव फलकावरती 13 पाहायला मिळतात. काय फलंदाजी पाहायला मिळाली आहे. जिथे मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये लावले होते, तिथे मात्र गोलंदाजावरती हल्ला बॉल केला जातोय. त्यानंतर ज्या समालोचकाने खऱ्या अर्थाने 4 रात्रीमध्ये आमच्यापर्यंत समालोचन पोहोचवलं, ज्यांच्या वाणीतून गोड शब्द मराठीच्या आम्हाला ऐकायला मिळाले, असे आमचे मुळेखंड गावाचे रायझिंग स्टार समालोचक शंतनू चव्हाण यांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. मुळेखंड गावाचा हा आवाज आणि शंतनू चव्हाण यांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. खऱ्या अर्थाने खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं संपूर्ण दिवसामध्ये आणि खऱ्या अर्थाने शंतनू चव्हाण यांचा आवाज ऐकून आम्ही देखील प्रभावित झालो.
तर ज्या गुणलेखकांनी खऱ्या अर्थाने खूप चांगली स्कोरिंगची भूमिका निभावली आहे, दिव्याचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत. दिव्याला पण यायचं आहे, आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. आमच्या या स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगली गुणलेखकाची भूमिका दिव्याने देखील बजावली आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाईल. खऱ्या अर्थाने त्याची 10वीची परीक्षा सुरू आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम हे कमी होणार नाहीये आणि त्याचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. 4 रात्रीमध्ये गुणलेखकाची भूमिका या खऱ्या अर्थाने छोट्या क्रिकेट प्रेमीने निभावली आणि खऱ्या अर्थाने त्याचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व खऱ्या अर्थाने सरपंच अजयजी म्हात्रे चषकामध्ये आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. दिव्याल भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, आणि की स्कोरिंगची भूमिका खूप चांगली पद्धतीने आम्हाला पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल वरती नजर दिव्यालची आणि त्याचबरोबर रन्स मध्ये काहीच चुकी नाहीये आणि त्याचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी झाला. आणि सन्मान आमचे संपलेले आहेत. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र या स्पर्धेची मेगा फायनल चालू आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सरच स्वागत करतोय. सुस्वागतम 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 आणि सर्वांना सुप्रभात देखील, कारण की सकाळ झालेली आहे, जवळजवळ 5:30 वाजत आलेत आणि 5:30 वाजता माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकाची मेगा फायनलची मॅच चालू आहे, जिथे एका बाजूला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय आणि बॉल निघून गेलाय. दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील या बॉल वरती 4 धावा. संघाची धावसंख्या या 4 धावेवर पुढे जातीये. 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल जर पाहिलं तर हा निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. मोठी जुई टीमची निनाद आणि अंकुश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंकेश ओके. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. मेगा फायनल, यावेळचा फटका मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिलाय कऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि 6 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावरती. थँक्यू. चला बॉल मैदानाच्या आत द्यायचा आहे. बॉल त्या मैदानाच्या आत. अक्कादेवी मोठी जुई संघ आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने या मोठी जुई टीमने प्रभावित केलाय. दीप पाटील ज्यांनी मात्र इंटरव्ह्यू आम्ही त्यांच्यासोबत केला त्यावेळी सांगितलं की आमची टीम 15 ते 16 वेळा मेगा सेमीफायनल मध्ये गेलती आणि त्या सेमीफायनल मध्ये पराभूत झाले होते, परंतु आज मात्र ती संधी जी आहे ती संधी गमवायची नाहीये. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी ही मोठी संधी आहे आणि ही संधी जर गमावली ना तर काय माहिती अजून किती वेळ वाट पाहावी लागेल. मोठी जी टीमला इथून संघर्ष करावा लागणार आहे. इथपर्यंत तुम्ही मेहनत केलेली आहे, आणखीन थोडी मेहनत करा. आणि जे प्लीज विनंती करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेला जी तिथे आग लावलेली आहे तर प्लीज विनंती करतोय ती विझवायची आहे. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय हा गोलंदाज तयार आहे. राईट मधून विकेट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु तिथे अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या टीम साठी मात्र 3 धावा वाचवल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या या 1 धावे बरोबर जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती.
27 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम मोठी जुई या टीमची 27 धावा 27 रन स्कोर कार्ड वरती चांगल्या स्थितीमध्ये मोठी जुई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी जुईला देखील माहिती आहे निहार म्हात्रे सारखा फलंदाज मुळेकण टीम कडे देखील आहे. मोठी धावसंख्या उभी करावीच लागणार. यावेळचा बॉल मात्र निघून गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला. तिथे बॉल अडवला जातोय. एक रन कंप्लीट झाली. बघता बघता दुहेरी देखील रन कंप्लीट झालेली आहे आणि या दोन धावे बरोबर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती 29 रन्स. खऱ्या अर्थाने जी तुम्ही विकेट वरती खेळताय जी विकेट बनवण्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे ज्यांनी हा चेंडू अडवला निशांत कोळी आणि रोहन म्हात्रे यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगली खेळपट्टी बनवलेली आहे. खऱ्या अर्थाने गोलंदाजांना साजेशी फलंदाजांना साजेशी अशी खेळपट्टी नितेश सर आम्हाला पाहायला मिळाली. जिथे मात्र पहिल्या 2 दिवसामध्ये बोलबाला होता फलंदाजांचा. तिसऱ्या दिवशी मात्र बोलबाला होता या खेळपट्टीवरती गोलंदाजाची. अशी साजेशी खेळपट्टी आम्हाला खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तीने या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं ना त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली मुळेखंड गावामध्ये. आणि माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे यांचा देखील भरपूर प्रेम आम्हाला मिळालाय. खऱ्या अर्थाने नितेश सर या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना अगदी कुटुंबासारखी वागणूक या संपूर्ण सदस्यांनी दिलेले जे गोवा मित्र मंडळ जे सदस्य आहेत त्यांनी देखील दिलेले आहे. त्याचबरोबर माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे यांनी देखील आम्हाला दिलेले आहे. त्यांचा देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29. 29 धावा सध्या धावफलकाला पाहायला मिळतात. टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळते. मोठी जुई बॅटिंग करते. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय. विपुल हा गोलंदाज शेवटच्या ओव्हर मध्ये येतोय. चला प्लीज विनंती करतोय स्पीड अप करा. भरपूर वेळ झाला आपल्याला. चला पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे विपुल. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल तुमच्या समोर आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामधली. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता त्याला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौकर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय अवतुंग षटकार. फलंदाज अंकेश कामोडकर यांच्या बॅटमधनं. इलाका भले तुम्हारा हो धमाका सिर्फ हमारा होगा हेच दाखवता येतं. खरं तर अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई चे हे खेळाडू आणि आज मॅच मध्ये रंगत भरली आहे. काय लांबच लांब उंचच उंच आणि अफलातून ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटा आपल्याला ओपनिंगचे पेर जुनी जोडी फोडता आली नाहीये आणि विकेटच्या शोधामध्ये असतील. विनोद आणि निनाद आणि अंकेश. शेवटचं षटक हा सबमरीन डिलिव्हरी. इथे मात्र बॉलला उचली मिळाली नाहीये आणि तिथेच बाउन्सनं बीट केलाय. जिथे थोडं स्विंग सुद्धा झाला बॉल अंतिमच्या टप्प्यामध्ये. डावखऱ्या हाताची गोलंदाज नेहमी आपल्याला आउटस्विंग प्रकारची गोलंदाजी अगदी उजव्या हाताच्या फलंदाजांना त्यांच्या उजव्या अंगाला खरं तर बाहेर काढणारे चेंडू जेव्हा फेकले जातात ते मात्र नक्कीच मी म्हणेन थोडंसं चॅलेंज असतं. जिथे येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल
विपुलवर चढवलाय हा हल्ला आणि येतोय अजून एक डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करणारा चौकार. चला चेंडू द्या. 39. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा दाफलकावरती मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मोठी जुई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये षटकार चौकारांची अतिशबाजी करत असताना मोठी जुई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला आज गोलंदाजांची भरपूर धुलाई झालेली या भरपूर चेंडू गेलेले आहेत आमचे. नाही रात्रीचा खरं तर हा खेळ आणि त्यामुळेच की काय गवतामध्ये फसलेले चेंडू ते पुन्हा येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक चेंडू खरं तर हरवलेत. आजकाल अशा स्पर्धांमध्ये हे दृश्य नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. हा वाईट यॉर्क बॉल डॉट येईल. धावसंख्या फक्त नव्हे तर 39 ही एक मोठा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे सुरू आहे आणि अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई हा संघ खेळ करतोय. हा बॉल पुल करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये जरी संपर्क नसला पंचांकडे पाहतायत परंतु पंच सांगतायत लेग स्टिक वरनं बॉल गेलाय आणि असेल हा फेर बॉल डॉट चेंडू बिंदी गेंद. शेवटचा बॉल. टार्गेट सेट होईल. 6 आल्या तर 45 होतील. 4 आल्या तर 43 होतील. शंतनू किती येतील धावा शेवटच्या बॉलवर? सांगू नाही शकत. क्रिकेट आहे ते तर मला पण माहिती आहे पण हा बॉल आहे असं गोलंदाज सांगतोय आणि पंचही सांगतायत आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 39. 40 धावा काढावे लागतील. बॅटिंग करणारी टीम तुषार स्पोर्ट्स मुलेखंड लवकर ओपनिंग पेअर पाठवा. येस शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या.
सोनू पाटीलची सुद्धा मेहनत आम्ही गेले 4 रात्रीमध्ये बघतोय. सोनू थँक्यू, आयोजकांच्या वतीनं आभार. आणि त्याची एनर्जी अजूनही मेंटेन आहे. सेकंड इनिंग सोनू सेकंड इनिंग करतो का येणी सोनू चांगली मदत करतोय आणि चांगली साथ मिळाली आहे. म्हणजे चांगले खेळाडू सुद्धा आहेत ते आणि आज त्यांची साथ सुद्धा मिळतीये. आज जर का बघितलं गेलं तर करंजा प्रीमियर लीग जी रंगली तिथे मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्यांना मिळाली. KPL असे अप्रतिम खेळाडू आहेत. नाही पण कधी सॉफ्ट स्पोकन जे असतात किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर कधी असं अहंकार गर्व नसतो ते चेहरे नेहमी सजलेले आम्ही पाहत असतो. त्यापैकी एक इथे चकमक 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 आणि या चकमकीमध्ये एक धाव अंकित झाली आहे. धावसंख्येला झाली आहे सुरुवात. 2 चेंडूंचा खेळ झाला. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो धनेश कामोटकर. तर मी विनंती करतो मोठी जी टीमचे जे समर्थक आहेत त्यांना थोडंसं बाजूला व्हा. आमचा कॅमेरामॅन तुमच्या मागेच आहे तर कॅप्चर ते होत नाहीये. तर प्लीज विनंती करते थोडासा बाजूला व्हा आपण. थँक्यू. नाही आमचे दशरथ पाटील सर असते तर काय सांगितलं असतं. लाईव्ह बंद केलं तर मी बोलू शकतो. केलास इथे अलॉंग द ग्राउंड हा बॉल डीप मध्ये प्रोडक्शन साठी क्षेत्ररक्षक चपलाईनं 2 धावा कंप्लीट होतील. हो झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दिस इज कॉल्ड फिटनेस. रोहित सकाळचे 5:30 वाजलेत. जेव्हा निहारनं फोन केला तेव्हा निहार दुसरीकडे खेळ करत होता. तो इथे आला, थांबला, थोडंसं विश्रांती घेतली, पुन्हा एकदा मैदानावर उतरला. मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली आणि सकाळपर्यंत तो खेळतोय आणि आता अगदी चपलाईनं 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. किती फिटनेस मेंटेन करतोय. इथे अजून एक धावसंख्या 4 वर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये. किती काढायचे तर आता उर्वरित इक्वेशन पाठलाग सुरू झालाय. तो तब्बल 40 धावांचा आणि अजूनही 15-36 असं इक्वेशन आहे. फटका फसलाय. झेल टिपला जाईल. येस इट इज. पहिला फलंदाज बाद झाला आणि इथे मात्र मंदिरातली शांतता तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता अटेन्शन असणारे ते अर्थातच निहार म्हात्रे. कधी स्ट्रायकर एंडवर येईल. नवीन फलंदाज आलाय, त्यानं आलाय. शुभम म्हात्रेनं दाखवलाय आणि शांत बसेल तो शुभम म्हात्रे कसला. पहिल्याच बॉलवर षटकार. डीजे गाणं छान आहे. पुन्हा एकदा डीजे मास्टर कंटिन्यू करतील. चपराक लगावलीये. पंच केल्या बॉलला. काय ॲथलेटिसिझम दाखवलंय. सुपर क्लास फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग ॲथलेटिसिझम दॅट इज. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फिल्डिंगचं एक स्टँडर्ड त्यानं मेंटेन केलंय. अर्थातच आपण पाहिलं धनेश कामोटकर क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय. गुणलेखक आम्हाला माहिती देत आहे. धावसंख्या झाली ती 10 आणि आता 12 मध्ये धावा काढायचे 30. यस डीजे.
आता स्ट्रायकर एंडवर आलाय, मागच्या मॅचचा हिरो, ज्याची अफलातून बॅटिंग आपण पाहिली, क्लासिक फटके त्याच्या आपण पाहिले आणि ज्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली, तो निहार म्हात्रे, या मॅचचे फासे पलटवण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर दीप पाटील या गोलंदाजाने केले कमबॅक. पहिल्याच बॉलवर थांबवलं निहार म्हात्रेला, परंतु निहारला जास्त वेळ थांबवणं इतकं सोपं नाहीये आणि तो सुद्धा मागच्या मॅचचा हिरो आहे. म्हणजे दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट, दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी. इथे अजून एक डॉट बॉल, क्या बात आहे, जबरदस्त. सराव फार चांगला असेल या खेळाडूचा. बॉलिंग ट्रॅकवर दीप आपल्याला पाहायला मिळतोय. दीप म्हणजे दिवा, दिवा मातीचा असो की सोन्याचा, तो उजेड किती देतो, आपल्या अंधारात किती कामे येतो, ते फार महत्वाचं असतं. दीप आता मात्र नक्कीच प्रज्वलित झालाय. इथे फटका आलाय, एक बाउन्स, दोन बाउन्स, चेंडू गेला लॉंग ऑन रिझन मध्ये, धाव येते ती फक्त एक. सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. 5:38 झाली आहेत. काही क्षणामध्येच आपल्याला उत्तर मिळेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल, कोण असेल बेस्ट बॅटर बॉल ऑफ फील्ड. हा बॉल एज लागलाय थर्ड मॅन मध्ये, क्षेत्ररक्षक एका हाताने ग्रीप करतील. एक जा मिळते प्रति एका चेंडू मागे, मात्र टाळ्यांच्या गजरानं स्वागत करतायत प्रत्येक एका. खर तर डॉट चेंडू मागे त्यांचा फॅन फॉलोवर इथे मात्र उपस्थित आहे. आवाज काढता येईल का? इथे चपराक लगावली आहे आणि बॉल हवेमध्ये झेल टिपलाय, फलंदाज होतील बाद. परफेक्ट मात्र बॉलिंग ट्रॅकवर ज्याने आणलं आणि निहारला त्यानं थांबवलं. जिंकायचं म्हटलं का मग योग्य त्या वेळी योग्य तो पत्ताच बाहेर काढता यायला पाहिजे. वेळ गेली की हुकमाचे पत्ते सुद्धा खर तर वाया जातात आणि म्हणूनच परफेक्ट मात्र गोलंदाजाला निवडलं, त्यानं परफेक्ट फलंदाजाला मात्र बाद केलं. ह्याला क्रिकेटची खर तर जिद्द म्हणतात. आज क्रिकेटमध्ये प्लॅनिंगला फार महत्व आहे. हीच प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अकादेवी चॅम्पियन मोठी झुई या टीमच्या वतीनं हा बॉल अलॉंग द ग्राउंड कव्हर्स रिझन मध्ये खेळून काढला. एकच मिळते, धावसंख्या झाली ती 13. अजूनही काढायचे आहेत त्या तब्बल या षटकामध्ये. 6 चेंडूमध्ये 27 धावा. कुठे पाहतोयस रोहित? 6 चेंडू 27 धावा. टीम तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि आता मात्र थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे. असं खऱ्या अर्थाने निहार म्हात्रे जसा बाज झाला ना, तसा अशेवरती पाणी फेरलं कदाचित तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीमच्या सर्वच पाठीराख्यांवरती आणि त्याचबरोबर त्यांच्या टीममेट्स वरती. कारण की निहार म्हात्रे असा फलंदाज होता जो हा कारनामा करू शकला असता. एका ओव्हर मध्ये 25 रन, एका ओव्हर मध्ये 26 रन तुम्ही उल्लेख देखील केला होता. निहार म्हात्रेने असे कितीतरी सामने आपल्या टीमला जिंकून दिलेत, परंतु तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पूर्णपणे फ्रीडम असणार आहे मोठी जुईच्या या शेवटच्या गोलंदाजाला. जर निहार म्हात्रे समोर असता तर थोडासा प्रेशर असता त्या गोलंदाजावरती. नक्कीच जणू काही विजयाचा विचारांचा पाश तुटावा इतका क्रंच मोमेंट आपल्या टीमसाठी आहे. तुषार स्पोर्ट्स मुलेखंडचं हे खरं तर क्रीडांगण, अनेक प्रेक्षक वर्ग ज्या खरं तर क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. कारण
चॅम्पियन विजेतेपद मिळवणं, विजेतेपद मिळाल्यानंतर ती ट्रॉफी उचलणं, गुलाल उधळणं, नाचणं, गाणं आणि आपल्या टीमची चर्चा आपल्या गावात करणं, गावाच्या पंचक्रोशीमध्ये करणं, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. 26 धावा अजूनही काढायचे, 4 षटकार आणि 2 धावा. इथे फटका जरूर मिस टायमिंग स्ट्रोक, एकच धाव मिळणार. आता 4 मध्ये 25 काढायचेत. जरी 4 षटकार आले, एखादी चूक झाली, 26 हवा आहेत की 4 षटकारांपेक्षा अजून अधिक धावसंख्या हवी आहे, कारण पहिल्या 2 मध्ये 2 आल्या. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर, हा बॉल वाईड असणार आहे. आज रोहित, खरं तर या क्रिकेटमध्ये अनेक जिद्दी खेळाडू आम्ही पाहिले, अनेक साहसी खेळाडू आम्ही पाहिले. मोठ्या टीमला खरं तर पराभूत करणारा एक संघ अजूनही आम्ही पाहिला, म्हणजे तो उलटफेर सुद्धा आपण पाहिला. आणि घरच्या क्रीडांगणावर जरी तुमचा चांगला सराव असेल, करंट प्रेझेंट टेन्समध्ये जर का परफॉर्मन्स चांगला झाला तर मात्र जिंकताही येतं हे सुद्धा दाखवलं जाते. आणि विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळते अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई ही टीम, आणि विरोधात आपल्याला पाहायला मिळते तुषार स्पोर्ट्स मुलेखंड हा संघ. मात्र आता संघाच्या गल्याभोवती पराभवाची सर्पमाल रोळतीये, हेच काहीसं आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल अजून एक वाईड असणार आहे. धावसंख्या पोहोचली ती 17 वर, अजूनही 23 काढायचे. फायनलचा सामना प्रेक्षक मायबाप एन्जॉय करतायत आणि चेअरअप करतायत. ते अगदीच आमच्या समोर इथे अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या टीमचे समर्थक मॅचला एन्जॉय करतायत. हा बॉल ऑन ड्राईव्ह, अनदर 1 रन. आता शेवटच्या क्षणामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये चेंडू शिल्लक असतील ते फक्त 2, आणि 2 मध्ये द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. 2 चेंडू 22 धावांचं इक्वेशन आहे आणि जवळ विजयावर शिक्कामोर्तब करतंय. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर अजूनही अंतिमच्या टप्प्यामध्ये झुंज देत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. तो शुभमच्या बॅटमधनं अजून एक षटकार येईल आणि आता 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये थोडंसं चुकलं, गोलंदाजी थोडी मी म्हणेन इनकरेक्ट लाईन लेनची झाली. आणि इथे पहा जोश. क्रिकेट म्हणजे वेड, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे साहस, क्रिकेट म्हणजे सेलिब्रेशन. येस डीजे, मेनी कॉंग्रॅच्युलेशन.